नमस्कार विद्यार्थ्यांनो, पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई यांच्याविषयी या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे. यांनी अनेक प्रसिद्ध काव्यग्रंथ, काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. तसेच त्यांचे ललित लेख देखील प्रसिद्ध आहेत. पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी केलेली आहेत. लेखिका उजगरे यांनी स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलविणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे. बघा, पंडिता रमाबाई यांचा या ठिकाणी फोटो दिलेला आहे. त्या कशा दिसत होत्या व त्यांनी पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी जे मोलाचे कार्य केलेले आहे किंवा इतर स्त्रियांचे जीवन आयुष्य नंदनवन म्हणजे सुंदर आयुष्य, सुंदर बागेप्रमाणे आयुष्य फुलवून टाकण्याचे कार्य पंडिता रमाबाईंनी केलेले आपल्याला या ठिकाणी या पाठातून लेखिका डॉक्टर अनुपमा उजागरे यांनी प्रेरणादायी वर्णन प्रस्तुत पाठात केलेले आहे. चला तर आपण पाठाचे वाचन करूया, पाठाचे स्पष्टीकरण समजून घेऊया, त्यानंतर स्वाध्याय सोडवून तो आपण लिहिणार आहोत. कोलकाता शहरात, कोलकाता पूर्वी कलकत्त्याला कोलकाता असे नाव होते, आता कलकत्ता असे नाव देण्यात आलेले आहे. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी कोलकाता शहरातले देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी खास सभा बोलावलेली होती आणि ती भारतातील पहिली सभा होती. पंडिता रमाबाई यांना या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आनंद मोहन यांनी या सभेसाठी बोलवलेले होते. आणि पंडिता रमाबाईंना बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोली सारखा सराव असलेली संस्कृत भाषा येत होती, त्या भाषेतून त्यांनी त्या सभेमध्ये स्त्रियांच्या पहिल्या भारतातील सभेमध्ये भाषण केले होते. बंगालीतून त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. बघा, भारतातील स्त्रियांची पहिली सभा या सभेची वैशिष्ट्ये कोणती, काय वैशिष्ट्ये होती? स्त्रियांची पहिली सभा होती, त्या सभेच्या ज्या वक्त्या होत्या बोलणाऱ्या त्या देखील स्त्रीच होत्या आणि
मौखिक संवाद देखील तो पहिलाच होता. अशी 3 मुद्द्यांची ही वैशिष्ट्ये आपण इथे या ठिकाणी अंडरलाईन करणार आहोत. स्त्रियांची पहिली सभा, पहिली श्रीवक्ता, सादर करण्यात आलेलाच मौखिक अनुवाद ही या सभेची वैशिष्ट्ये होती. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती. बघा, जेव्हा स्त्रियांना त्या काळामध्ये शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, परप्रांतातील परभाषक स्त्री होती पंडिता रमाबाई महाभारतकालीन संदर्भ देऊन त्या स्त्रियांसाठी प्रबोधन करत होत्या, ही घटनाच फार निराळी होती. आईवडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. पंडिता रमाबाई यांचे आई, वडील व बंधू, आई देखील, वडील देखील व भाऊ देखील त्यांचे निधन झाले. मग त्यांनी विवाह करण्याचे ठरविले. अतिशय विद्वान वकील ख्याती असलेले बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी रीतसर विवाह केला. त्यावेळी वय त्यांचे फक्त 22 वर्ष होते आणि त्यावेळीच्या रूढींच्या परंपरेनुसार त्यांचे वय त्या दृष्टीने फारच वाढलेले होते. विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिनबाबूंचे निधन झाले. बघा, किती वाईट प्रसंग पंडिता रमाबाईंसोबत घडलेला होता. आई, वडील, बंधू यांचे निधन झाले. त्यांनी विद्वान वकील बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी विवाह केला आणि वय फक्त 22 वर्ष होते. तरी देखील त्या काळामध्ये ते वय खूपच जास्त होते असे मानले जायचे. त्यातल्या त्यात त्यांच्यासोबत आपण म्हणतो ना, दुष्काळात 13वा महिना, अशी घटना त्यांच्यासोबत घडली. विवाह झाल्यानंतर 2च वर्षात त्यांचे पती बिपिनबाबू मरण पावले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या ताण्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. बघा, पुण्याला पंडिता रमाबाईंना एक लहान मुलगी होती. त्यांचे म्हणजे कोणाचे, पंडिता रमाबाई यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. बघा, लहान मुली त्यांची पंडिता रमाबाई यांची लहान मुलगी, तिला घेऊन त्या पुण्याला आल्या. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून, महाराष्ट्रातील जे सुधारक होते त्यांनी पंडिता रमाबाईंना विनंती केली म्हणून त्या आपल्या लहान मुलीला घेऊन पुण्यात आल्या. पंडिता रमाबाई यांनी आपले पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी केले. प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्यासाठी प्रत्येक पुरुषाला उत्कंठा होती. म्हणजे काय असेल विशेष असं प्रत्येक पुरुषाला जाणून घ्यायचे होते. आणि या सभेत, या व्याख्यानामध्ये एक विशेष गोष्ट, एक नियम ठेवण्यात आलेला होता की व्याख्यानाला येताना प्रत्येक पुरुषाने घरातल्या एका स्त्रीला सोबत आणावे, त्याशिवाय व्याख्यानाला प्रवेश मिळणार नाही, असं त्यांनी व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक नियमच, एक अटच लिहून ठेवलेली होती. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. बघा, स्त्रियांनी शिकले व शिकविले पाहिजे.
त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. बघा विद्यार्थ्यांनो, पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांसाठी काय काय केले. स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकविले पाहिजे. मातृभाषेचे अचूक ज्ञान अवगत केलेले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या पाहिजेत, अशी शिफारस हंटर कमिशनकडे पंडिता रमाबाईंनी केली होती. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. बघा विद्यार्थ्यांनो, पंडिता रमाबाई यांच्या काळामध्ये अनाथ, अपंग, विधवा स्त्रियांची सेवा व त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी देखील त्यांनी कार्य करून मोठ्या सिटीतल्या म्हणजे पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना, नेत्यांना व धनवानांना कळवले. त्यावर त्या धनवानांनी त्यांना सांगितले, अशा कार्याची समाजाला काय गरज आहे. त्यांनी हा जो विचार मांडलेला होता तो विचार काही लोकांना मुळातच आवडला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. बघा, कोणी जर चांगलं कार्य करत असेल तर त्या ठिकाणी त्या कार्यात अडथळे निर्माण करणारे अनेक लोक आपल्याला दिसून येतात. अनाथ, अपंग, विधवा स्त्रियांसाठी त्यांनी जेव्हा कार्य करण्याचे ठरवले तेव्हा एका गृहस्थांनी त्यांना पैशांची अट घातली की 40,000 रुपयात होणारे कार्य पंडिता रमाबाईंनी 10,000 रुपयात करून दाखवावे असे अडथळा पंडिता रमाबाईंसमोर निर्माण केला. मग त्यानंतर काय झाले विद्यार्थ्यांनो, भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत असे पंडिता रमाबाई म्हणाल्या स्वतःशी. जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तोपर्यंत स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. पराडमुख म्हणजे तोंड पाठ फिरविणे, म्हणजे माघार न घेणे किंवा सुरू केलेल्या कार्यापासून लांब न पळणे. मी मागे कार्य सुरू केलेले आहे तर मी मागे कार्य बंद करणार नाही किंवा असे पंडिता रमाबाईंनी सांगितले. स्त्री जातीचे कल्याण करून त्यांच्यासाठी सुधारणा सेवा उपलब्ध करून देणे असा व्रत पंडिता रमाबाईंनी स्वतः घेतलेला होता. पंडिता रमाबाईंच्या अशा उद्गारावरून एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते. स्त्रियांविषयी त्यांनी केलेले कार्य व स्त्रियांसाठी त्या ज्या झटलेल्या होत्या, स्त्रियांबद्दलचे प्रेम, स्त्रियांचे दुःख दूर करणे, त्यांची तळमळ, हे सर्व गोष्टी पंडिता रमाबाईंमध्ये दिसून येत होत्या. पंडिता रमाबाईंना एक कन्या होत्या, त्यांचे नाव मनोरमा होते. मनोरमा देखील परदेशातून ब्रेल लिपी शिकून आलेल्या होत्या.
ब्रेल लिपी ही अंध स्त्रियांसाठी वापरली जाते. अंध व्यक्तींसाठी मनोरमा ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांची देखील समस्या त्यांनी सोडवली होती. तसेच पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली होती. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. बघा, मुक्ती मिशनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी स्वतः सुरू करून मुलींना स्वावलंबी जुजबी शिक्षण रमाबाईंनी सुरुवात केली. तसेच त्यासोबत उद्योग व्यवसाय देखील त्यांनी सुरू केले होते. त्यामध्ये बघा आता कोणकोणते उद्योग येतात. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाख्याच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशीचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी, मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलई करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे, सोडणे, चित्र छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी फारच नवलाईने कार्य सुरू करून त्या गोष्टीचे सर्वांना नवल वाटू लागले होते. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर, चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला होता. बघा, किती लोक बसू शकतील? 2,500 लोक बसू शकतील एवढं मंदिर तयार करण्यासाठी, खर्च वाचवण्यासाठी पंडिता रमाबाईंनी त्याचा आराखडा जो होता तो स्वतः तयार केलेला होता. आणि बांधकामाला हातभार लावण्यासाठी स्वतः त्यांनी आपल्या डोक्यावर विटांचे घमेले वाहून त्या बांधकामाला सुरुवात केली होती. त्यांना कुठलेही काम, कोणतेही कार्य करण्यास कधीच लाज वाटत किंवा कमीपणा वाटत नव्हता. श्रम प्रतिष्ठेचा धडा त्यांनी इतर स्त्रियांना आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच त्या देत असत. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची किंवा संकटाची एक दीर्घ साखळीच होती. बघा विद्यार्थ्यांनो, रमाबाईंचे जे आयुष्य होते ते जणू काही संकटाची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार किंवा विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी, शतशील साध्वी होत्या. साध्वी म्हणजे त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले. बघा, इतका छान गुण किंवा इतका छान तेज त्यांच्याजवळ होते, तरी देखील त्या आयुष्यातून स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल त्या होरपळून निघालेल्या होत्या. परंतु तरी देखील त्यांनी स्त्रियांसाठी जीव ओतून कार्य केले. पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करून टाकले. बघा विद्यार्थ्यांनो, स्वतःचे आयुष्य होरपळलेले होते, परंतु आपले आयुष्य असे असताना इतर स्त्रियांचे आयुष्य त्यांनी नंदनवन सारखे फुलवून टाकले. कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली, असं लेखिका डॉ. अनुपमा उजगरे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आयुष्याबद्दल प्रेरणादायी वर्णन या पाठातून आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेली आहे. बघा विद्यार्थिनींनो, अशा प्रकारे आपल्याला देखील या व्हिडिओमधून प्रेरणास्थान किंवा प्रेरणादायी स्त्री पंडिता रमाबाई यांचे उदाहरण घेऊन आपण देखील
आपल्या ह्या काळामध्ये स्त्रियांवरील होणारे अत्याचार किंवा वाईट गोष्टी सहन न करणे किंवा ते थांबवणे हे प्रत्येक स्त्रीच्याच हातात असते. तर तुम्ही मुली आहात, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही प्रेरणादायी गोष्ट किंवा स्टोरी पंडिता रमाबाईंची या ठिकाणी अभ्यासून व मुलांनी देखील स्त्रियांना, मुलींना, बहिणीला, आई बहीण यांना प्रेरणा दिली पाहिजे. आत्ताच्या काळात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नसून सर्वांना समान वागवले पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाठाचे स्पष्टीकरण बघितले व पाठ अभ्यासून घेतला. त्यानंतर येतं विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडवताना तुम्हाला पान नंबर 37, त्यानंतर पान नंबर 38, पान नंबर 39 या पान नंबरवरील जेवढे प्रश्न सोपे वाटतील ते तुम्ही स्वतः पाठाचे 3 ते 4 वेळा वाचन करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसे मी तुम्हाला सोडवून देणार आहे, आपण ते प्रश्न सोडवणार आहोत. पण विद्यार्थ्यांनो, तुम्ही जेवढा पाठाचे 3-4 वेळा वाचन करणार तेवढेच तुम्हाला पाठाखालील स्वाध्याय, धड्याखालील स्वाध्याय सोडवता येईल व तुमचे वाचन देखील सुधारणार आहे. वाचनाचा सराव केल्याने आपले वाचन अधिक स्पष्ट व सुंदर बनते. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? या ठिकाणी ह्या प्रश्नाचे उत्तर या पॅरेग्राफमध्ये आहे. बघा विद्यार्थ्यांनो, स्त्रियांनी शिकले व शिकविले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. त्यांनी म्हणजे कोणी? पंडिता रमाबाईंनी. थोडक्यात उत्तरे लिहा मध्ये अ या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी शोधू शकता. शोधायचे आहे. पंडिता रमाबाईंना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? त्याचे उत्तर आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, बघा, स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या ह्या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते ते लक्षात येते. या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर, प्रश्नाचे उत्तर इथपर्यंत तुम्हाला लिहायचे आहे. इथून सुरुवात करायची लिहायला, तर या ठिकाणी ह्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगावरून जाणवते? कष्टाळू व काटकसरी होत्या. बघा, अडीच हजार ही प्रश्नाचे उत्तर आहे. बघा या ठिकाणी 2500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्च बांधताना काटकसर म्हणून
रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. या प्रश्नाचे उत्तर इथपर्यंत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला प्रश्नांची उत्तरे पुस्तकात धड्यामध्ये सापडतील. ती शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी. पंडिता रमाबाई यांना लोक काय काय म्हणून संबोधत असत? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचे. त्यानंतर कोण कोणास म्हणाले? कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली. कोण कोणास म्हणालेसाठी उत्तर आहे लेखिका पंडिता रमाबाईंबद्दल म्हणाल्या. त्यानंतर कोण कोणास म्हणालेसाठी दुसरं वाक्य, शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, असे हे वाक्य कोणी कोणास म्हटले? उत्तर, पंडिता रमाबाई हंटर कमिशनकडे शिफारस केली. पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे शिफारस केली. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, पाठ व्यवस्थित वाचून त्याखालील स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.